राम राम मंडळी. भारतातील पारंपरिक मातीच्या कुस्तीच्या क्षेत्रात सध्या काही वाद निर्माण झाले असून त्यावर इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडिया अर्थातच भारतीय शैली कुस्ती महासंघ भारत या संघटनेने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. अलीकडेच काही माध्यमांमध्ये आणि कुस्ती क्षेत्रात त्यांच्या स्पर्धा व किताबांबाबत शंका उपस्थित केल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही प्रेस नोट जारी करण्यात आली आहे भारतीय शैली कुस्ती महासंघाच्या वतीने. म्हणजे भारतीय शैली कुस्ती संघटनेने आपल्या निवेदनात असं सांगितलंय की भारतीय पारंपरिक कुस्तीचा वारसा जपण्यासाठी ते गेल्या अनेक दशकांपासून कार्यरत आहेत. विशेषतः हिंद केसरी, भारत केसरी आणि रुस्तमे हिंद यासारख्या प्रतिष्ठित किताबांचे आयोजन ही संघटना 1958 पासून सातत्यानं करत असल्याचा दावा त्यांनी या पत्रामध्ये केलेला आहे. या किताबांची नोंदणी ट्रेडमार्क अंतर्गत करण्यात आलेली असून त्यांचे हक्क आणि प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी भारतीय शैली कुस्ती महासंघ या संघटनेवर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय शैली कुस्ती महासंघाने असेही नमूद केले आहे की जागतिक कुस्ती संघटना युनायटेड वर्ल्ड रेसलिंग यांच्याकडून मिळालेल्या पत्रानुसार भारतात पारंपरिक इंडियन कुस्तीसाठी मान्यता असलेली राष्ट्रीय संघटना म्हणून इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्या स्पर्धा किंवा किताबांबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्यास त्याकडे गांभीर्याने पाहिले जाईल असेही सांगण्यात आलं आहे. दरम्यान रेसलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ या संघटनेकडून त्यांच्या स्पर्धा आणि किताबांना बोगस म्हटल्याचा आरोपही या प्रेस नोट मध्ये करण्यात आलेला आहे. इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांनी हे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले असून अशा वक्तव्यांमुळे कुस्ती क्षेत्रात अनावश्यक गोंधळ निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. मंडळी, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संघटनेने स्पष्ट केलं आहे की त्यांच्या नोंदणीकृत किताबांचे आणि संस्थेच्या कायदेशीर अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असल्यास पुढील कायदेशीर पावले नक्कीच उचलली जातील. मंडळी, पारंपरिक कुस्तीचा सन्मान आणि इतिहास जपणे हीच संघटनेची प्राथमिक भूमिका आहे असंही त्यांनी या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. या संघटनेचे मुख्य संरक्षक म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांचं सुद्धा नाव यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. तर संघटनेचे सचिव जनरल म्हणून गौरव रोशनलाल सचदेवा कार्यरत आहेत. सध्या महाराष्ट्रासह देशभरातील कुस्ती क्षेत्रात विविध संघटनांमध्ये मतभेद दिसत असले तरी पारंपरिक कुस्तीचा वारसा आणि प्रतिष्ठित किताबांची परंपरा कायम राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं आवश्यक असल्याचे ही मत या चर्चेतून पुढे येत आहे. धन्यवाद.